अलंग, मदन आणि कुलंग हे तीनही किल्ले करून झाल्यावर आम्ही त्या दिवशी तिथेच राहण्याचे ठरवले आणि आणखीन 2 किल्ले करण्याचे ठरवले. हे किल्ले करणार असल्याचे फेसबुकवर पोस्ट करताच आमचे फेसबुक मित्र आनंदा बांगर यांनी त्वरित संपर्क साधला आणि त्या दिवशी आमच्यासोबत येण्याची इच्छा वर्तवली. आनंदा बांगर आल्यामुळे आमच्या या मोहिमेला खूपच फायदा झाला. आम्ही जे 2 किल्ले करणार होतो त्या ठिकाणी आणखीन एक किल्ला त्याच्यामध्ये समाविष्ट झाला आणि तो म्हणजे औंढा किल्ला. तीन किल्ले केल्यानंतर बराच थकवाही आलेला होता, मात्र पुण्याला जाण्याची इच्छा देखील होत नव्हती. त्यामुळे एक दिवस राहून आणखीन 2 किल्ले करण्याचे ठरवले, मात्र एक किल्ला बोनसमध्ये मिळाला. आमचा प्रवास लिस्टमधील पहिला किल्ला म्हणजे बितनगडकडे सुरू झाला. आम्ही काही वेळातच बितनगडच्या पायथ्याशी पोहोचलो आणि बितनगड चढण्यासाठी सुरुवात केली. बितनगड सह्याद्रीच्या कळसुबाई शिखराच्या रांगेत असलेला एक किल्ला. या किल्ल्याचा देखील खूप असा इतिहास आपल्याकडे उपलब्ध नाही, मात्र हा किल्ला टेहळणीसाठी वापरला जात असावा असा काही ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. कळसुबाई आणि पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड या दोन्हींच्या मध्ये असलेला किल्ला म्हणजेच बितनगड. बितनगड हा सोप्या श्रेणीचा किल्ला असल्याने अगदी काही वेळातच आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोचलो. वातावरणात धुके असून देखील कळसुबाई शिखर बऱ्यापैकी स्पष्ट दिसत होते. सोबतच किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात पायथ्याला केलेल्या शेतीचे सुंदर चित्र किल्ल्यावरून दिसत होते. ही सर्व सुंदर दृश्ये डोळ्यामध्ये साठवून आम्ही किल्ला उतरण्यास सुरुवात केली. बितनगड किल्ल्यावर पाहण्यासारख्या खूप अशा गोष्टी अस्तित्वात नाहीत. एक तोफ आणि एक पाण्याची टाकी एवढेच अवशेष या किल्ल्यावर सध्या तरी उपलब्ध आहेत. किल्ल्यावर जुने बांधकाम जरी अस्तित्वात नसले तरीही पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी किल्ल्यावर काही अंशी नवीन बांधकाम देखील केले गेलेले आहे. त्याच ठिकाणी थोडा विसावा घेऊन आम्ही किल्ला उतरण्यास सुरुवात केली. दगडांमधील कोरीव काम पाहता हा किल्ला देखील हजारो वर्ष जुना असावा असेच वाटते. झाडी, झुडपे, लोखंडी रेलिंग, दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या आणि रानात चरणारी गुरे या सर्व गोष्टी पाहत आम्ही लवकरच किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आपण ज्या ज्या किल्ल्यावर जातो त्या किल्ल्यावर खेकड्याची आणि आपली भेट कधीही चुकत नाही. ती इथेही चुकली नाही.
भेटलेला आहे आपल्याला प्रवासामध्ये. सुंदर आहे एकदम. नांग्या वगैरे खूप लांब लांबपर्यंत फिरवतो तो. बघा हा खेकडा कसा आहे, सुंदर आहे एकदम. त्याला आपण सोडणार आहोत आता. खेकड्याला तिथे सोडून आमचा प्रवास आता पट्टा किल्ला म्हणजेच ऐतिहासिक अशा विश्रामगडकडे सुरू होणार होता. लवकरच आम्ही विश्रामगड किल्ल्याच्या क्षेत्रामध्ये पोहोचलो. विश्रामगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर 17 दिवस राहिले आणि 17 दिवस या किल्ल्यावर विश्रांती घेतल्यामुळे या किल्ल्याला विश्रामगड असे नाव दिले. साधारण 13व्या शतकामध्ये पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे. किल्ल्यावर प्रवेश करताच डाव्या बाजूला किल्ल्याच्या इतिहासाची माहिती असलेले फलक लावलेले आहेत. हा सर्व इतिहास वाचून आम्ही पुढे निघालो आणि आमची भेट झाली नाकामध्ये भली मोठी नथ घातलेल्या एका आजींची. नथ केवढी मोठी घातली तुम्ही. महिला शिकल्या, सुशिक्षित झाल्या आणि या सर्व गोष्टी सोडून त्या पुढे निघाल्या. त्यामुळे या गोष्टी पाहायला मिळणे म्हणजे आता दुर्मिळच. आजींना नमस्कार करून आम्ही किल्ल्याची पाहणी करायला सुरुवात केली. विश्रामगड किल्ल्यावर असलेल्या बुरुजांचे महत्त्व म्हणजे हे बुरुज नैसर्गिकरित्याच असे आहेत. हे बुरुज बांधकाम करून बांधलेले नाही. किल्ला बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा किल्ला पूर्णपणे स्वच्छ आहे. आम्ही किल्ल्यावर पूर्णपणे फिरलो, मात्र कुठेही कागदाचा तुकडा, कुठल्याही पद्धतीची घाण आम्हाला किल्ल्यावर दिसून आली नाही आणि ही सर्वात आनंदाची बाब होती. विश्रामगड देखील सोप्या श्रेणीचा किल्ला असल्याने आम्ही काही वेळातच किल्ल्यावर असलेल्या पट्टाई देवी या अष्टभुजा देवीच्या मंदिराच्या तिथे पोहोचलो. इथून नैसर्गिकरित्याच असलेला बुरुज स्पष्टपणे दिसत होता. पट्टाई देवीच्या मंदिरात थोडा वेळ विश्राम करून आम्ही लगेच किल्ल्याची पुढील पाहणी करण्यासाठी निघालो. काही वेळातच आम्ही किल्ल्यावर असलेल्या शिवस्मारकाकडे पोहोचलो. ज्या ठिकाणी पोहोचल्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. विश्रामगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्या स्मारकाच्या मागेच असलेल्या शिवसृष्टीला देखील आम्ही भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांच्या शिल्पांची फ्रेम या ठिकाणी शिवसृष्टीमध्ये लावण्यात आलेले आहेत. शिवसृष्टी पाहून झाल्यावर आम्ही लगेच किल्ला उतरण्यासाठी घेतला, कारण आम्हाला पुढचा किल्ला म्हणजेच औंढा किल्ल्यावर देखील जायचे होते. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर कुळवाडी भूषण राजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. अतिशय कमी वेळात आम्ही दोन्ही किल्ले पूर्ण केले होते. आता वेळ होती तिसरा किल्ला करण्याची. तिसरा किल्ला म्हणजेच औंढा किल्ला. ज्या किल्ल्यावर आम्ही 10 ते 15 मिनिटात पोहोचू असे सांगितले गेले होते, त्याच किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारण आम्हाला 1.5 तास लागला. औंढा किल्ल्याचा रस्ता हा अतिशय साधा आणि कच्चा रस्ता. या रस्त्यावर अनेक पवनचक्की आहेत आणि सर्वात शेवटची पवनचक्की म्हणजे ही औंढा किल्ल्याच्या पायथ्याला. लईच प्रवास आहे हो. हा प्रवास नाही एवढा इथे प्रवास उरकून टाकला ते बरे. उरकून टाकला किल्ला ते बरे म्हणलं. मधनच घ्यावी लागते सर तुम्हाला. हा बरोबर. परफेक्ट 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 परफेक्ट. शेवटी आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आणि किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर आम्ही पाहायला सुरुवात केली ती म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच. आणि त्या मॅचमध्ये विराट कोहलीने शतक केल्यावरचा आमचा आनंद नक्कीच पहा. विराट कोहलीचे शतक पाहून आम्ही औंढा किल्ला चढण्यासाठी सुरुवात केली. पहिल्यांदा सोपा वाटणारा औंढा किल्ला पुढे जाऊन किती कठीण आहे हे आम्हाला कोणालाही माहीत नव्हते. किल्ल्यावर 2 पॅच अतिशय अवघड आहेत. सर्वात पहिल्या पॅचवर साखळी बांधलेली आहे, तर हा दुसरा पॅच ज्या ठिकाणी साखळी दगडांमध्ये रोवलेल्या गजाला बांधलेली आहे. या साखळीला धरूनच हा पॅच पूर्ण करावा लागतो आणि हा पॅच चढताना अतिशय काळजी घ्यावी लागते. काळजी साखळी तुटणार नाही याचीही आणि दगडावर रोवलेले गज आपल्याला कुठे लागणार नाहीत याचीही. आणि व्यवस्थित हा खाली असंही पडू नको. हुक येते गज. अंधार वाढू लागला होता, त्यामुळे लवकरात लवकर हा किल्ला पूर्ण करणे खूप महत्त्वाचे होते. नाही तिथंच. हा ओके. संपली तेवढंच आता. राहुल शेट्टी या पटकन चला. आता पाय ठेवायचं लक्षात आहे ना. वरतीच बघत या पायगुड्या. पाय कुठं ठेवायचं तेवढंच बघा, बाकी काय नका बघू. चला. अतिशय कठीण अशी चढाई करून आम्ही लवकरच किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो आणि किल्ल्यावर होत असलेला सूर्यास्त देखील आम्हाला याची देही याची डोळा पाहायला मिळाला. मात्र त्याचा जास्त वेळ आनंद आम्ही घेऊ शकलो नाही आणि आम्ही लवकरच किल्ला उतरायला देखील सुरुवात केली. कुठल्याही पद्धतीची टॉर्च सोबत आणली नसल्याने किल्ला लवकरात लवकर उतरणे खूप जास्त गरजेचे होते. माहिती का, इथे छोटे छोटे जे कपार आहेत ना, त्या कपारांचा वापर व्यवस्थित करा. नंबर लागला 11 आणि 17.
किल्ला चढताना जेवढी काळजी घ्यावी लागत नाही त्याही पेक्षा दुप्पट काळजी ही किल्ला उतरताना घ्यावी लागते. असं नका बोलू हा. या साखळी उपाय देऊ नका. या 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 खाली या 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 थोडं खाली. तो गज धरा गज धरा. संपला विषय. धरा गज आता. संपला विषय सर तुमचा आता. राईटनीच या पूर्ण. साखळी संपत नाही तोपर्यंत राईटलाच या पूर्ण एंड पर्यंत. हातात जोपर्यंत या इकडे राईटने राहा. पूर्ण राईटने राहा. राईटने कपारी जास्त आहेत. हा बस तिथं 2 पाय ठेवा आणि पहिला हा पाय घ्या. घ्या खाली खाली घ्या. घ्या येऊ द्या थोडी खाली. येऊ द्या थोड्या खाली अजून पाय अजून या. हा बस परफेक्ट. राईटने राहा. पूर्ण राईटने राहा. संपला तुमचा विषय आता. काय नाही होतं. लेफ्ट लेग इथं टाका या बाजूला. हा बस आणि राईट लेग घ्या तिथनं खाली आता परत. त्याच लेन मध्ये राईट लेग घ्या खाली. थोडा अजून या. राईट लेग घ्या खाली. घ्या खाली. मी सांगतो तिथपर्यंत. घ्या खाली घ्या खाली घ्या खाली. हा थोडं थोडं इकडे घ्या राईटला तुमचं. थोडं राईटला. हा थोडं 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 मिडलला. त्याच्या खाली एक कपार आहे छोटी मस्त कपार आहे. हा बघा. तिसऱ्या दिवशी सकाळपासून केलेले 2 किल्ले म्हणजे बितनगड आणि पट्टा किल्ला. राईटलाच राहा पूर्ण आता. आम्हाला हे दोन्हीही किल्ले सोप्या श्रेणीचे होते. या राहुल शेठ चला. मात्र अलंग, मदन आणि कुलंग प्रमाणेच काही अंशी कठीण श्रेणीचा किल्ला ही किल्ले मोहीम थांबवताना मिळेल अशी अपेक्षा देखील आम्हाला नव्हती, जी अपेक्षा औंढा किल्ल्याने अनपेक्षितपणे पूर्ण केली. संपला आता. काय नाही राईटने घ्या गाडी. राईटने घ्या. राईटने घ्या. राईटने घ्या. या राईटने गाडी. आता लेफ्टने घ्या. किल्ल्यावर पूर्णपणे अंधार पसरू लागला होता आणि त्याच परिस्थितीत आम्ही किल्ला उतरायला देखील घेतलेला होता. हळूहळू समोरचे देखील दिसेनासे होत होते. काही वेळातच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आणि आज दिवसभरात केलेला 3रा किल्ला देखील पूर्ण झाला होता. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. औंढा किल्ला पूर्ण झाला होता आणि आमचा घराच्या दिशेने जाण्याचा प्रवास देखील सुरू झाला होता. जातानाच आमची भेट झाली ती स्ट्रिप हायना म्हणजेच तरस याच्याशी. वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. हायनाला त्याच ठिकाणी सोडून आमचा प्रवास पुन्हा घराच्या दिशेने सुरू झाला. जाताना या प्रवासातील महत्त्वाचा माणूस म्हणजेच आनंदा बांगर यालाही आम्ही त्याच्या घरी सोडले. त्यानंतर कोतुळ, राजूर या ठिकाणी असलेल्या फेसबुक मित्रांची देखील आणि सर्पमित्रांची देखील भेट झाली. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला तो घराच्या दिशेने. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील किल्ल्यावर. जय शिवराय.